मोहम्मद अयास याचे अचलपूर परतवाड्याच्या ऐतिहासिक शहरालाही कलंकित करणारं प्रकरण आहे। कुठलाही पक्ष मतभेद न ठेवता एकत्र येऊन कोणतीही कारवाई झाली नाही तर 15 दिवसात तीव्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। प्रश्न असा आहे की हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आणि राज्यातही आहे। या सगळ्या संदर्भात फडणवीस सरकार काय करतंय? गुन्हेगाराची कोणतीही जात धर्म नाही। सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे। जातपात न पाहता सर्वांनी एकत्र येऊन मुलींची छेड काढणाऱ्या विरोधात लढा उभारावा असं ते म्हणालेत। 15 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही एसपी कार्यालयाला आंदोलन करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। मोहम्मद अयास हे प्रकरण आत्ताच मी भारतात आल्यावर समजलं। तर अचलपूर परतवाड्याच्या अतिशय ऐतिहासिक सिटीला कलंक लावणारा आहे। मोहम्मद अयास याला पायदळी तुडवलं पाहिजे, तर चौरंगा केला पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराज करत होते तशा पद्धतीनं मोहम्मद अयासचा चौरंगा करणं गरजेचं आहे। मोहम्मद अयास, मोहम्मद म्हणजे अतिशय इस्लाममध्ये पवित्र नाव आहे। मोहम्मदला पवित्र स्थानी असं नाव दिलं जातं आणि जे अपवित्र घटना केली त्याला तुडवणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी आम्ही कुठलाही पक्षीय धर्मभेद न ठेवता एकत्रित होऊन वेळ पडलं तर 15 दिवसाच्या आत कारवाई झाल्यानंतर आंदोलन करू। प्रश्न पुन्हा आहे का हिंदुत्ववादी सरकार केंद्रातही आहे आणि राज्यात पण आहे। मग आता हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदूच्याच मुली पुन्हा खतऱ्यात येत असेल तर आता काय करावं? कोणाला न्याय मागावा? जे एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणणारे लोक गेले कुठं? तुमच्या राज्यामध्ये तुमच्याच राज्यामध्ये असे अन्याय होता आणि तुम्हीच बोंबलताय। या सगळ्या संदर्भात फडणवीस साहेब काय करताय? गुन्हेगाराची कोणती जात नसतं, त्याचा कोणता धर्म नसतो। गुन्हेगार गुन्हेगारच असतो। त्याने हिंदू मुलींसोबतच जो छळ केला तो मुस्लिम मुलींसोबत सुद्धा केला। आणि मग सगळ्या मुस्लिम संघटनांनी एकत्र होऊन याचा विरोध केला पाहिजे। ज्यांनी केला त्यांचं आभारच मानतो आहे। आणि म्हणून इथं जात पात धर्म पक्ष न पाहता अन्याय केलेला आहे, त्या मुलींचा छळ केलेला आहे, त्याच्याविरुद्ध एकत्रित होऊन आम्ही लढा उभारण्यास सज्ज आहोत। वेळ पडली तर 15 दिवसात कारवाई झाली नाही पूर्ण तर आम्ही एसपी कार्यालयावर आंदोलन करू। कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पीडित मुली आरोपीच्या संपर्कात असल्याचा भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी खळबळजनक दावा केलाय। कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्या मालकांना चौकशीसाठी बोलवण्याची अनिल बोंडे यांनी मागणी केली आहे। एसआयटी पथक प्रमुख IPS शुभम कुमार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। परतवाडा अमरावती व्हिडिओ प्रकरण याची व्याप्ती वाढत आहे आणि अनेकांनी विचारलं की या मुलांच्या संपर्कात कशा आल्या? तर 2022 मध्ये एक फ्युचर हंट नावाचं कोचिंग क्लासेस इथे सुरू झालं। अमरावतीमध्ये, परतवाड्यामध्ये, नेरमध्ये, नांदगाव खंडेश्वरमध्ये। आणि कोणी सुरू केलं त्याचं नाव समोर येत नाहीये, परंतु या क्लासेसची मोडस ऑपरेंडी अशी आहे की 8वी 9वी 10वी त्याचप्रमाणे नीट JEE नंतर 11वी 12वी अशा सगळ्यांना ऍडमिशन दिल्या जातात। त्याचे लोक प्रचार करतात आणि कोणाला ऍडमिशन देतोय हे सुद्धा नक्की त्यांना माहीत नसतं। आणि त्यांचे फेस्टिवल ग्रुप निर्माण होतात। त्या फेस्टिवल ग्रुपच्या माध्यमातून मुलांचे नंबर एक्सचेंज होतात आणि जे मुलं कधी कुठे शिकले नाही ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतात पैसे भरून। आणि म्हणून माझी एसआयटीचे जे प्रमुख आहे डॉक्टर शिवकुमार यांना माझी विनंती आहे की जेवढे कोणते कोचिंग क्लासेस आहे त्या कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यांच्या मालकांना निश्चितपणे चौकशीसाठी बोलवा, ताब्यात घ्या आणि कोणत्या कोणत्या ऍडमिशन घेतलेले आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, कोणते कोणते ग्रुप बनवलेले आहे। कारण की या माध्यमातून या मुली संपर्कात आलेल्या आहे। म्हणजे फ्युचर हंट कोचिंग क्लास आहे, आकाश कोचिंग क्लास आहे, अजून बरेचसे नाव आहे। ते या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून साध्या ट्युशन असल्या तर त्या टीचरचं लक्ष राहतं, परंतु या कोचिंग क्लासेसमध्ये व्यवसायच एक महत्वाचा झालेला आहे आणि त्या व्यवसायासाठी कोणालाही ऍडमिशन दिल्या जाते, त्यांचे ग्रुप केले जातात आणि त्यामध्ये अवैध विचार करणारे सुद्धा घुसलेले आहे। आणि म्हणून याची चौकशी तातडीनं करावी। त्या मालकांना बोलावलं आणि पोलिसांनी विचारलं तर सगळं काही बाहेर येईल।